चला तर मित्रांनो, आज आपण बनवूया निशिगंध आणि गुलाबामध्ये हार. त्यासाठी आपण पहिल्यांदा सब्जा घेतलेला आहे. सब्जा व्यवस्थित तोडतो आहोत. सब्जा व्यवस्थित असा झाल्यानंतर त्याला सुईमध्ये ओवायचा आहे. त्याच्याखाली आपण एक झेंडू ठेवलेला आहे. त्याच्यानंतरून आपल्याला व्यवस्थितपणे सब्जा ओवल्यानंतर त्याच्यावर गुलाब फिरून मारायचा आहे. त्याच्यासाठी आपल्याला एक 7 ते 8 गुलाब लागणार आहे फिरून मारायसाठी. आपण गुलाब फिरून मारत आहोत आणि गुलाब मोठ्या कांडीचाच लागेल. त्याच्यावर एक कट केलेला गुलाब ठेवायचा आहे. त्याच्यानंतरून एक झेंडू आणि कैचीने सब्जा साईडचा वेस्टेज सब्जा कट करून घ्यायचा आहे, जेणेकरून तो गोल अशा स्वरूपात दिसेल, म्हणजे हार व्यवस्थित दिसेल आपला. तर त्याला वळून घेतलेला आहे. खाली थोडासा धागा सोडून घेतलेला आहे आपण. त्याच्यानंतर कट केलेला गुलाब त्याच्यावर निशिगंध फिरून मारायचे आहे. निशिगंध फिरून मारताना गुलाब तुटला नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला डबल मारावा नाही लागायचा. तर आपण त्याच्यावर एक 10-12 निशिगंध फिरून घ्यायचे आहे. निशिगंध फिरून घेतल्यानंतर त्याच्यावर परत एक गुलाब ओवायचा आहे. त्याच्यानंतर परत निशिगंध ओवायचे आहे. असा स्टॉप टू एंड आपल्याला ओवायचा आहे मित्रांनो. पूर्ण ओवून झाल्यानंतर 2 गुलाब घेतलेला आहे. निशिगंध होऊन झालेली आहे आपली. आणि आता आपण त्याला खाली जिथं आपण ठाक घेतलेला आहे त्याच्यावर ठेवलेले आहे. चला आपण त्याच्यानंतरून आपण पूर्ण एक गुलाब निशिगंध असा आपण हार ओवलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला सर्वात वर परत सब्जा मारायचा आहे. त्याच्यासाठी आपण सब्जा तोडत आहोत. सब्जा व्यवस्थित असा जोडलेला आहे, परत सुईत ओवलेला आहे. त्याच्याखाली गुलाब घेतलेला आहे. परत आपल्याला त्याच्यावर एक 7 ते 8 गुलाब फिरून मारायचे आहे. गुलाब मारताना बोट सांभाळायचा आहे. गुलाब व्यवस्थित ओवल्यानंतर त्याच्यावर परत एक कट केलेला गुलाब घ्यायचा आहे. त्याच्यावर परत एक झेंडू मारायचा आहे. परत त्याला आपल्याला व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे. व्यवस्थित कट केल्यानंतर त्याला खाली ओढून घ्यायचा आहे. हा आपला एक साईड तयार झालेली आहे. एक साईड तयार झाल्यानंतर आपण दुसऱ्या धागा बांधून परत तसंच दुसऱ्या साईडने ओवलेला आहे. आणि परत एकदा सब्जा घेतलेला आहे आणि त्याच्यावर परत आपण गुलाब फिरून मारत आहोत. गुलाब फिरून मारल्यानंतर कळीचा गुलाब घेणे असेल तर एकदम व्यवस्थित दिसेल. फुलेला गुलाब घेऊ नका. परत एक कट केलेला गुलाब त्याच्यावर झेंडू व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे आपल्याला. त्याला व्यवस्थित असं जास्त जोरात निवडायचं आहे. कैचीने धागा कट करून घ्यायचा आहे. आणि आता दोन्ही साईड जॉईंट करायचे आहे. दोन्ही साईड जॉईंट केल्यानंतर बघा मित्रांनो कसा हार आपला तयार झालेला आहे. आणि हा दुसरा हार. हे आहे 2 हार. कसे वाटतं मित्रांनो कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा.